सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं भोकर विधानसभेच्या भाजपच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या वतीनं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदेडच्या अर्धापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या रोजगार मेळाव्यात जवळपास 4000 युवकांनी नोंदणी केली आहे। तर 150हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले। या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांच्या कागदपत्रांसह जागेवर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। अनेक युवकांना याच ठिकाणी कंपन्यांनी मुलाखती घेऊन थेट नोकरीची संधी देखील दिली आहे। त्यामुळे अशा युवकांच्या चेहऱ्यांवर आनंद देखील पाहायला मिळाला। नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यानं मला देखील खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी दिली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांनी। सर्वांना माझा मनापासून नमस्कार। आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहोत अर्धापूर शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला आणि ह्या प्रांगणात आपण असा भव्य दिव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार घेण्यासाठी आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतोय। कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा 4000 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे। म्हणजे 4000 पेक्षा जास्त आपल्याकडे इकडे कॅन्डिडेट्स आलेले आहेत ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे। आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपले सगळे मनातले गोष्ट सांगत होते तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच आपण ऑफर लेटर सुद्धा पोरांना इकडे दिलेलं आहे आणि त्यांचा रोजगार असा फिक्स झालेला आहे। असे 25 तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आलेत, इंटरव्ह्यूज दिले, त्यांचे ऑफर लेटर त्यांच्या हातात आलेले, त्यांच्या डोळ्यात ते आनंद आम्ही सुद्धा पाहिला आणि मला सुद्धा अतिशय जास्त आनंद झालेला आहे की आज आपल्या मतदारसंघात मी काहीतरी करू शकले, त्यांच्यासाठी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करू शकले। त्यामुळे मला खूप आनंद होतोय। हिंगोली जिल्ह्यातील कळमपुरी बायपासवर अकोला नांदेड हायवेवर इनोव्हा कारचा भीषण अपघात झालाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही। दोन्ही वाहनातील नागरिक थोडक्यात बचावलेत। हिंगोलीवरून शिऊर कारखान्याला जाणारा ट्रॅक्टर व हिंगोलीवरून हैदराबादकडे जाणारे इनोव्हा कार ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या बाजूला उसाच्या भरलेल्या ट्रॉलीला वेगाने धडक दिली। घटनास्थळी कळमनुरी पोलीस दाखल झाले व रस्ता सुरळीत करून देण्यात त्यांनी मदत केली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। नाशिक जिल्ह्यातील हनुमान नगर येथे बिबट्यानं वासरावर हल्ला करून फाडशा पाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली। हनुमान नगर परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्या धुमाकूळ घालतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सकाळपर्यंत बिबट्या वारंवार त्या ठिकाणी फिरून येत होता, त्यामुळे पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जातंय। यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी बिबट्यानं वासरावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून गावातील व परिसरात नागरिक एकमेकांना सावध राहण्याचे संदेश पाठवत आहेत। ज्ञानेश्वर भंडारे यांनी फोनवरून वन विभागाला याची माहिती दिली। यानंतर वन विभागाचे अधिकारी जाधव हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा देखील केला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी हनुमान नगर येथील नागरिकांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंके यांनी। नांदेड वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीनं किनवट तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड येथील नर्सरी संकुलावर गेल्या 6 ते 7 वर्षांपूर्वी करोडो रुपयांचा निधी हा संकुल उभारण्यासाठी खर्च करण्यात आला। या निसर्गरम्य नर्सरीमध्ये तलाव, लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, व्यायामाचे साहित्य, विविध प्रकारच्या जातींमधील प्राण्यांची पक्ष्यांची देखावे तसेच गालीचे व गार्डन, विविध फुलांच्या जातींचे झाडे, अतिशय मनमोहक करणारी विहंगमय दृश्य या निसर्गरम्य नर्सरी संकुलामध्ये उभारण्यात आली होती। पण गेल्या वर्षभरापासून इस्लापूर वन विभागाच्या वन समितीच्या दुर्लक्षित धोरणामुळे या नर्सरीला ओसरती कळा आली आहे।
त्यातच यामध्ये उभारण्यात आलेल्या विविध देखाव्याची तोडफोड मोठ्या प्रमाणात झाल्याची पाहावयास मिळत असल्यानं इस्लापूर वन विभाग याकडे दुर्लक्षित करतोय। त्यातच यामध्ये उभारण्यात आलेल्या विविध देखाव्यांची तोडफोड मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहावयास मिळत असल्यानं इस्लापूर वन विभाग याकडे लक्ष केंद्रित करत नाही असा सवाल आता पर्यटकांना पडणं साहजिकच आहे। पर्यटकांच्या मनाला लक्ष केंद्रित करणाऱ्या या निसर्गरम्य संकुलाकडे नांदेड वन विभागानं लक्ष वेधावं व कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या नर्सरीचे सौंदर्य जपावे अशी मागणी आता पर्यटकांकडून केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बेकायदा ओव्हरलोड भरल्यामुळे सकाळी 7 वाजता ट्रॅक्टर पलटी झाला। हादगाव तालुक्यातील हिमायतनगर येथून ऊस घेऊन शिऊर कारखाना येथे जाणारा ट्रॅक्टर शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून सदर कारखान्यानं आणि वाहनधारकांना शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी व सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणाचा कारभार आता समोर आलाय। या घटनेत सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। रस्त्याचं बांधकाम बरोबर नसल्यामुळे हा सगळा अपघात झालेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी। काय वाटते तुम्हाला शेंबाळ पिंपरी ते ढांकी रस्त्याबद्दल? पूर्ण रस्ता जसा आम्हाला कळते तसा आतापर्यंत खराबच आहे रस्ता, कधीच रस्ता पूर्णतः गेलेला नाही। ठीक आहे, धन्यवाद। मार लग रहा है तो मांग का बात है, मार का बात नहीं है भैया। गली में तो 2 ट्रॉली हाईवे पे लेके चलना गलत बात है। गाड़ी पूरा फेल है। नमस्कार, हे आहे नांदेड ते वाशिम हायवे या रस्त्यावर एक अपघात झालेला आहे ट्रॅक्टर आणि इनोवा गाडीचा आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही व दोन्ही वाहनातील सर्व व्यक्ती हे अतिशय चांगले आहेत आणि एक वाहन आहे इनोवा गाडी, ते भाविक आपले देवदर्शन करून हैदराबादला जात आहेत आणि शेतकऱ्याच्या ऊसाचा ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर ऊस घेऊन इथे एका ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे उतारामध्ये आणि हे ट्रॅक्टरच्या ट्राल्या बेकायदा भरलेल्या आहे। याचं पासिंग 6 ते 8 टन आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये 30 टनाच्या जवळजवळ ऊस भरलेला असतो आणि रात्री अपरात्री कुठेही कसेही वाहनं लावून हे लोक झोपतात आणि लोकांनासुद्धा अतोनात त्रास होत आहे आणि विशेष करून या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ऊसाचा। आता एवढा ऊस शेतकऱ्याचा पडत आहे रस्त्याने आणि पलटी झाल्याच्या नंतर बेजबाबदारपणे वागणाऱ्या वाहन चालक मालकावर कार्यवाही करण्यात यावी आणि ये जा करणाऱ्या नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास होणार नाही याची दखल प्रशासनाने घेण्यात यावी। न्यूज मराठी 24/7 संतोष आडे। राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमरखेड येथे भारतीय जनता पार्टीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश केला। त्यामध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, काँग्रेसचे माजी आमदार विजयरावजी खडसे, साहेबराव कदम, बालाजी उदावंत, रमेश चव्हाण व इतर अनेक नेत्यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी उमरखेड महागाव तालुक्यामधून प्रवेश घेतला। महागाव विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या अडचणी व समस्या यांना सोडवण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे यावेळी महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमरखेड येथे भारतीय जनता पार्टीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश केलाय। त्यामध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,
काँग्रेसचे माजी आमदार विजयरावजी खडसे, साहेबराव कदम, बालाजी उदावंत, रमेश चव्हाण व इतर अनेक नेत्यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी महागाव तालुक्यामधून प्रवेश केलाय। तर महागाव विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या अडचणी व समस्यांना सोडविण्यासाठी वचनबद्ध असल्याची प्रतिक्रिया यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। तुम्ही इथे कशासाठी आले आहात? आम्ही भाजप प्रवेश करण्यासाठी आलो। आमच्या येथील माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या सोबत आम्ही पक्ष प्रवेश करत आहे। कोपरा बुद्रुक या गावातून आलोय। माझं नाव वशिष्ठ लक्ष्मण गांधरे आहे। तर आम्ही प्रकाश पाटील देवसरकर यांच्या सोबत हजारोच्या त्यांचे समर्थक आहोत। व्यासपीठाच्या बाजूला जी मंडळी उभी आहे त्यांनी कृपया समोर खुर्च्यावर बसून घ्यावं। आम्ही कोपरा बुद्रुक येथून आलेलो आहोत। प्रकाश पाटील देवसरकर यांचे समर्थक आहोत आणि भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत। त्यांना आग्रहाची विनंती की त्यांनी समोरच्या चेअरवर बसावं। थोड्याच वेळात आपण कुठून आले आहात? साहेबांचा आगमन होणार आहे। कोण्या गावून आले आपण? तत्पूर्वी सर्व जनुना पोफाळी समोरच्या चेअरवर बसावं। कोफाळी भाजपा जिल्हाध्यक्ष आम्ही महाराष्ट्र शासन जे शेतकरी सर्वसामान्य यासारखी प्रभावी निर्णय घेत आहे, त्यामुळे भाजप प्रवेश करण्यासाठी आदरणीय माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासोबत आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश घेतला। प्रकाश पाटील देवसरकर आणि माजी आमदार उमरखेड, माना श्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी इतक्यातच एक मौल्यवान निर्णय घेतला। शेतकऱ्याचे पांदन रस्ते अतिक्रमणात खुले करून देण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या प्रती आम्हाला आशा पल्लवित झाल्या। कर्जमाफी वगैरे यासारखे अपेक्षा आहे आम्हाला आणि सर्वसामान्य विकासाच्या ह्याच्यात आम्ही आलेलो आहोत। समाज कल्याण आयुक्त ठीक आहे, हे आपल्या याच्यासाठी आलेले आहेत, याच्याबद्दल धन्यवाद। अशोकजी हेडा लोकांचा इथे प्रवेश आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आज महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी देखील बावनकुळे साहेब आणि राज्य महसूल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि उमरखेडचे देखील जिल्हा समन्वयक जे यवतमाळ आदिवासी जिल्ह्याचे आहेत नितीन जोगडा यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1000 ते 1500 देखील प्रवेश करणार आहेत। त्यामध्ये देखील प्रामुख्याने देखील माजी आमदार आहेत प्रकाश पाटील देवसरकर, रमेशजी चव्हाण, विजयराव खडसे हे सुद्धा माजी आमदार आहेत। याचबरोबर त्या ठिकाणी बाळासाहेब कदम हे सुद्धा यामध्ये देखील प्रवेश करणार आहे। त्यांच्यासोबत त्यांचे नेतृत्वाखाली असणारे हजारो देखील त्यांचे अनुयायी आणि त्यांना मानणारे असे लोक त्या ठिकाणी जवळपास 1000 ते 1500 2000 लोक देखील प्रवेश करणार आहे। आणि महागाव येथील देखील साहेबराव पाटील कदम हे सुद्धा देखील त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा देखील बरेचसे कार्यकर्ते देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणार आहे। तर असा देखील अथक सागर या ठिकाणी आलेला आहे आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि झंझावत असं त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। पाठीमागच्या विधानसभेमध्ये जे प्रामुख्याने त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता आणलेली आहे आणि आपले लाडके देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्र शासनाची राज्यामध्ये त्या ठिकाणी जे एक झंझावत चालू आहे, त्यामध्ये असंख्य त्या ठिकाणी माजी त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत आणि माजी आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेत आहेत आणि त्याच पद्धतीने उमरखेडमध्ये आज प्रवेशाचा देखील कार्यक्रम घेण्यात पदाधिकारी तुम्ही इथे कशासाठी आले का? आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। कशासाठी निवेदन? मैत्री कंपनीमध्ये आमची खूप फसवणूक झाली याच्याबद्दल। तुम्ही याच्यात किती गुंतवणूक केली? या कंपनीमध्ये तुम्ही किती गुंतवणूक केली? सामाजिक संघटना असतील, जवळपास माझे सर्व 10 ते 30 अर्जदार आहेत आणि 1.5 कोटी रुपये अटकलेले आहेत। कुठे कुठे अर्ज दिले? मंडळी असेल यासाठी कुठे कुठे अर्ज दिले? या ठिकाणी यासाठी त्यांनी कार्यक्रम संपेपर्यंत फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, बावनकुळे साहेब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब, कलेक्टर साहेब, SP साहेब, मुंबईचे डेप्युटी कलेक्टर साहेब, मनगुटीवार साहेब, अजून
बरेचसे मंत्री लोकांना मी हे निवेदन दिलेलं आहे. यावर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? समोरच्या थोडंसं माहिती एस पी कडून माहिती मिळाली की आमचं कुठं भांडवल आहे. एस पी कडून माहिती मिळाली, मग बाकी कोणीच आमचा पुढाकारही घेतला नाही ना आम्हाला कोणी त्याचं उत्तर बी दिलं नाही. ठीक आहे. मी सत्यजित कदम, न्यूज 24 उमरखेड. बाजूला आपण पाहता त्यांच्यासोबत पदाधिकारी सुद्धा आहेत भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेले. विशेष म्हणजे आपण ऐकून घेऊ होतं सर आपण काय आजच्या कार्यक्रमात काय माजी अध्यक्ष सोसायटी प्रभारी माननीय श्री संजय उत्तम गवळे, ग्रामपंचायत सदस्य साखरा. भाजपाचा जो गावात चालू आहे त्या गावात आणखी असा जोमात चालेल. त्यानंतर महागाव तालुक्यातील बाकी पक्षाला माननीय साहेबराव पाटील भाजप करत आहे यांच्या आणि अशीच नेतृत्वामध्ये भाजपला जी मंडळी या ठिकाणी प्रवेश करणार आहे. त्यामध्ये आदरणीय श्री साहेब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही या ठिकाणी विरोधकांनी जो नेरेटिव्ह या ठिकाणी सेट केला होता, तर त्या नेरेटिव्हला सेटला आपण या ठिकाणी याच मतदारसंघामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये फक्त जर उत्तर जर अतिशय ताकदीने जर कोणी दिला असेल तर ते फक्त आणि फक्त उमरखेड महागाव विधानसभेने या ठिकाणी दिलं. त्यामुळं उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील सगळ्या 72 कार्यकर्त्यांचं 72 मतदारांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. कारण सगळीकडे जेव्हा आपण बघितलं तर सगळ्याच मतदारसंघामध्ये आपण पिछाडीवर होतो आणि फक्त आपला उमरखेड मतदारसंघात फक्त 6000ची आपण त्यांना लीड दिली. पण त्याहीमध्ये महागावचं मी या ठिकाणी विशेष कौतुक मानतो, कारण याही पडझडीमध्ये महागाव तालुक्यांनी आपल्याला त्या ठिकाणी लीड मिळवून दिली. त्यामुळं अतिशय मनापासून मी महागावचं या ठिकाणी स्वागत करतो. पण यासोबतच ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला असं वाटलं की आता इथं आपला जो उमेदवार या ठिकाणी आपल्याला मिळाला तो उमेदवार अतिशय नौखा आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा या ठिकाणी उभा राहिला. आणि या लढ्यामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी सुपडा साफ होणार अशा प्रकारची वल्गणा काही लोकांनी या ठिकाणी केली. पण त्यांना हा विषय माहीत नव्हता की इथली जी जनता आहे, इथली जनता ही सामान्य माणसाच्या पाठीमागे राहणारी जनता आहे, काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहणारी जनता आहे. आणि म्हणून मागच्या ज्या संपूर्ण 5 वर्षामध्ये मी या ठिकाणी काम केलं त्या कामाचं प्रत्युत्तर मला या ठिकाणी जनतेने दिलं. 7 तारखेला फुलसांगीला आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे आपलं शीर्ष नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा होती. त्या सभेला देवेंद्रजी आले. हेलिपॅडवरून मी आणि नितीनजी त्यांना गाडीत घेतलं आणि त्यावेळेस मला देवेंद्रजींनी मला प्रश्न विचारला, काय परिस्थिती. मला देवेंद्रजी काही काळजी करू नका, आपला जो उमेदवार आहे या उमेदवाराला मी 1,08,000 मतदान घेऊन विजय करून तुमच्या ताब्यात तुम्हाला देऊन टाकतो. वास्तविक पाहता त्यावेळेस प्रत्येकाला हे वाटत होतं की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण निवडणूक जिंकणार नाही. प्रत्येकाची भावना ही होती. पण मी ज्या लोकांसोबत मी या ठिकाणी राहिलो, ज्या प्रत्येक बूथवर मी काम केलं, त्या प्रत्येक बूथच्या बूथ अध्यक्षासोबत, त्या बूथच्या लोकांसोबत, त्या बूथमधला कुठला व्यक्ती कोणत्या पार्टीला मतदान देणार इथपर्यंत माझा त्या ठिकाणी मी अभ्यास माझा झाला होता. आणि त्याच अभ्यासाच्या भरोश्यावर आणि त्याच लोकांच्या प्रेमाच्या भरोश्यावर मी त्यांनी सांगितलं होतं की मी आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 347 बूथ आहेत आणि 347 बूथपैकी मी तुम्हाला 216 बूथवर A+ मतदान घेऊन तुम्हाला 1,08,000 मतदान घेऊन किसनरावला विजय करून तुमच्या ताब्यात तुम्हाला देऊन टाकतो. ज्यावेळेस मी हा शब्द बोललो त्यावेळेस प्रत्येकाला हा अतिशयोक्ती वाटली. कारण मला त्यावेळेस मग दुसऱ्या दिवशी मला नितीनजी स्वतः मला फोन केला. मला ते आपुलकीपोटी बोलले, म्हणजे नामदेवराव आमदार साहेब तुम्ही कशाला असं बोलता हो, म्हणे 1,08,000 मतदान तुम्ही त्या ठिकाणी कुठं पडते का. म्हटलं काय झालं नितीनजी, एवढं मतदान या ठिकाणी कुठं पडणार आहे म्हणे आपल्याला 1,08,000. म्हटलं नितीनजी मी जमिनीवरला माणूस आहे, मी प्रत्येकाच्या घरात जातो, मी प्रत्येकासोबत राहतो, प्रत्येकाच्या मनातली भावना लोक मला त्या ठिकाणी बोलून दाखवतात. आणि यामुळं आपल्याला कशा प्रकारचं मतदान किती होणार, आपण किती मतदान आपण या ठिकाणी घेणार, पुढच्या माणसानं त्या ठिकाणी 100 कोटी रुपये जरी खर्च केले
तरी मी तुम्हाला पाठीशी प्रामाणिकपणे सांगतो की 1,08,000पेक्षा आपलं एकही मतदान त्या ठिकाणी कमी होणार नाही आणि 216 बूथवर आपण त्या ठिकाणी प्लस राहणार आहे. प्रत्यक्षात जेव्हा हे सगळी निवडणूक झाली, जेव्हा मतमोजणी झाली, तर त्यावेळेस मतमोजणी जेव्हा झाली त्यावेळेस मी जे सांगितले होते 316 बूथ, सन्माननीय अध्यक्ष महोदय, 316 बूथपैकी मी एक बूथ सुद्धा कमी केलं नाही. त्यापेक्षा 317 बूथ मी त्या ठिकाणी केले आणि 317 बूथ मी त्या ठिकाणी A+ मतदान घेऊन 1,08,682 मतांनी आपण निवडून आलो. बरं, हे कशामुळे? खडसे सरपंच आम्ही माननीय पंडितराव जाधव, आम्ही माननीय विनोदराव शिंदे वेणी, माननीय ओमकारराव कलगाव, माननीय किसनराव पुंडे पोलीस पाटील वेणी, माननीय सुदाम देवडे, माननीय किशन कदम, अशी अनेक मंडळी आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये जगदीशजी नरवडे यांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहे. यानंतर मी पाचारण करतो आपल्या विभागाचे आमदार माननीय किसनरावजी वानखेडे साहेबांना विनंती की थोडक्यात त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. उभाटा गटाचे महागावमधील जे काही मंडळी पक्षप्रवेश करत आहेत, आदरणीय सुदाम नामदेवराव खंदारे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख शिवसेना उभाटा, माननीय संदीप देवराव खराटे माजी उपतालुका प्रमुख शिवसेना उभाटा, माननीय मारुतराव सुरेशे माजी शिवसेना विभाग प्रमुख उभाटा, माननीय ज्ञानेश्वर मारुती सुरेशे युवक राष्ट्रवादी काँग्रेस सचिव आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते या पक्ष प्रवेशामध्ये सामील आहेत. त्यांचे स्वागत. भारत माता की, भारत माता की. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, कुळवडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नव्हे तर देश घडवला अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी वंदन करतो. आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये भव्य असा प्रवेश सोहळा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, सन्माननीय संजयजी कुटे साहेब, सन्माननीय या जिल्ह्याचे समन्वयक सन्माननीय नितीनभाऊ भुतडा, माजी आमदार उत्तमरावजी इंगळे, माजी आमदार नामदेवरावजी ससाणे, सो आरतीताई फुपाटे, उपस्थित व्यासपीठ आणि ह्या ठिकाणी नवीन प्रवेश होत आहेत असे सन्माननीय प्रकाश पाटील देवसरकर, सन्माननीय माजी आमदार विजयरावजी खडसे, साहेबरावजी कदम हिवरेकर, रमेशरावजी चव्हाण, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो, भारतीय जनता पक्षावर आज या ठिकाणी विश्वास ठेवून भव्य असा ह्या ठिकाणी प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खरं जर म्हटलं तर या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सर्वत्र ठिकाणी प्रवेश होत असताना ह्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याच प्रकारे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातलं युवा नेतृत्व सन्माननीय नितीनभाऊ भुतडा यांच्यावर नागपूरचे भूमिपुत्र सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रवेश चालू आहे. तोच हा या ठिकाणी भाग होत आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी मी विश्वास देतो. सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे या देशाला जगामध्ये प्रथम क्रमांकावर नेण्याचं. निश्चित त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मी साहेबांना विनंती करतो, प्रदेश अध्यक्ष साहेबांनी जेव्हापासून महाराष्ट्राची प्रदेश अध्यक्षाची धुरा सांभाळली तेव्हापासून पायाला भिंगरी पाडून पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि 2024 मध्ये भव्य असा या ठिकाणी विजय मिळवला. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. महागाव विधानसभा मध्ये
त्यातही अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यासाठी आहे. या ठिकाणी आमच्यासारखी गरीब माणसं निवडून दिलेली आहेत. ह्या ठिकाणी अतिशय धनाढ्य व्यक्तीला ह्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती, परंतु इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळीनं माझं नाव महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीच्या तख्तापर्यंत लावून धरल्यानंतर महाराष्ट्र नव्हे दिल्लीच्या तख्ताने सुद्धा या ठिकाणी मदत करून मला उमेदवारी दिली. परंतु धनाढ्य माणूस ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, ह्या ठिकाणी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील मतदार बांधवांनी मला प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून दिले, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. राहिला आता माझा प्रश्न. येणाऱ्या काळात साहेबांना मी विनंती करतो, आमचं उमरखेड आणि महागाव विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व आपण स्वीकारावं साहेब. आपण महसूल मंत्री आहात. येणाऱ्या काळामध्ये आपली आम्हाला खूप मदत होणार आहे. माझा मतदारसंघ तसा बंदी भाग मतखंड तसं वास्तविक पाहता ह्या ठिकाणी पेनगंगा नदी आहे, पूस नदी आहे साहेब, परंतु बंदी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. आजही त्या ठिकाणी रस्ते नाहीत. लोक जर या ठिकाणी जाया झाला तर जवळपास 70 किलोमीटर जावं लागते साहेब. त्या ठिकाणून बिमार एखादं माणूस या झालं तर इथपर्यंत शेवटपर्यंत राहत नाही साहेब. तिथून गरोदर बाई निघाली तर इथपर्यंत तिथं बाळ सुद्धा राहत नाहीत. असे प्रकारचे रस्ते आहेत साहेब. आपल्याला विनंती करतो, वन विभागाला आपण विनंती करावी, ज्या ज्या एनओशा लागतात त्या रस्त्यासाठी आपण मिळवून द्यावं, मी अशी विनंती करतो साहेब. त्याचबरोबर ह्या ठिकाणी आमचा वीज प्रकल्प प्रलंबित आहे साहेब. ससरकुंड येथे वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. फारसं काय त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही साहेब. या ठिकाणी वीजही मिळेल, लोकांना पाणीही मिळेल आणि नेहमी नदीमध्ये पाणी भरून राहील आणि त्यामुळे सिंचनाची सोय होईल साहेब. येत्या काळामध्ये तो प्रकल्प सुद्धा ह्या ठिकाणचा पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करावी साहेब. या ठिकाणी ढानकी गाव आहे साहेब. सध्या नगरपंचायत आहे त्या ठिकाणी. मी आपणाला ह्या ठिकाणी विनंती करतो, बंदी भागातून या ठिकाणी येण्यासाठी 70 किलोमीटर लागतात साहेब. जर ढानकी सारख्या ठिकाणी तहसील कार्यालय दिलं किंवा तिथली तालुका निर्मिती केली तर ते योग्य होईल साहेब. किंवा त्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय देण्यात यावं ह्या ठिकाणी मी विनंती करतो साहेब. ह्या ठिकाणी ऊस मोठ्या प्रमाणात पिकतो साहेब. एवढंच नव्हे तर जवळपास 9 कारखान्याला ह्या ठिकाणी ऊस जातो साहेब. परंतु ग्रामीण रस्ते खूप खराब झालेले आहेत साहेब. रस्त्याने दळणवळण करताना खूप त्रास होतो साहेब. तेव्हा आपणाला विनंती राहील, इथले चाळणी झालेले रस्ते ह्या ठिकाणी आम्हाला दुरुस्त करण्यासाठी भरपूर निधी आपल्या माध्यमातून द्यावा साहेब. या ठिकाणी पूस नदी आहे साहेब. त्या ठिकाणी सुद्धा बंधारे प्रस्तावित करायचे आहेत साहेब. त्या ठिकाणी बंधाऱ्याला सुद्धा आपल्या माध्यमातून पैसा देण्यात यावा अशी विनंती करतो साहेब. अनेक ह्या ठिकाणचे प्रश्न आहेत साहेब. मी ह्या ठिकाणी माझ्या परीने येत्या काळामध्ये निश्चित या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करेल. मागील 2 दिवसामध्ये महागाव असो उमरखेड तहसील असो दोन्ही ठिकाणी मीटिंग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या साहेब. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पूर्ण करावी. इथे माझा गोरगरीब शेतकरी बांधव राहतो साहेब. त्यांची कामं त्यांनी जेव्हा घेऊन येतात प्रामुख्याने त्याला प्रथम प्राधान्य देऊन केली पाहिजे. आपण स्वतः खूप मोठे शिक्षण घेऊन अधिकारी झाला आहे. आपल्या कौशल्याचा त्या ठिकाणी उपयोग झाला पाहिजे असं मी त्यांना सूचना केल्या. तुम्ही नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी प्रस्तावित करा, त्या ठिकाणी मंजूर करून आणण्याचा मी धाडस केल्याशिवाय राहणार नाही साहेब. मला अपेक्षा आहे या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाला आपण भरपूर निधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या 2 शब्दाला पूर्ण विराम देतो. मला माहिती आहे तुम्ही थकलेले आहात, जरा थोडी ऊर्जा आणू उमरखेडमध्ये. तयार आहे तुम्ही ऊर्जा आणायला? जोरात सांगा, दोन्ही हात वर करा. भारत माता की. एवढा आवाजात नाही होणार. 2 माजी आमदारांचा पक्षप्रवेश झालाय, 2 माजी आमदारांचा. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय श्रीराम.
हर हर हर. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे आमचे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संजय कुटेजी, आपण सर्वांनी ज्यांना प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि ऐतिहासिक विजय ज्यांनी मिळवला असे माननीय आमदार किसनराव वानखेडेजी, आमच्या पक्षाचे नेते आणि आमच्या या लोकसभेचे समन्वयक आणि अत्यंत चांगले उत्कृष्ट नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे नितीनभाऊ भुतळाजी, उत्तमराव इंगळेजी, आमचे जिल्हाध्यक्ष बहादूरराव सुपारेजी, माननीय नामदेवराव ससानेजी, आरतीताई फुपाटे, प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव खडसे, साहेब देवजी कदम, रमेशरावजी चव्हाण, माधवरावजी वैद्य, अशोकजी हेळा, कृष्ण पाटील देवसरकर, बालाजी उदावंत, भावनाताई उदावंत, या ठिकाणी उपस्थित आमचे व्यासपीठावरचे सर्वच नेते, मी काही नावं सुटले असतील त्याची क्षमा मागतो. खरं तर मी 11 वाजताच या ठिकाणी येणार होतो आणि आपला 12:30 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता, पण मला अमरावतीवरून येता प्रचंड उशीर झाला आणि त्यामुळे मी 1 वाजता आपण सर्व लोक आलेत. संपूर्ण या ठिकाणी आपला या सभागृहामध्ये माझी तुम्ही वाट बघितली पण वेळेवर येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. खरं तर मला आज अभिमान आहे की मागच्या अनेक दिवसापासनं, मागच्या 3 महिन्यापासनं नितीन भुतळा मला म्हणतात आहे उमरखेडला या, उमरखेडला या ठिकाणी प्रकाश पाटलाला प्रवेश करायचा आहे, विजयरावला पक्ष प्रवेश करायचा आहे, रमेशरावला करायचा आहे. मला थोडा मधल्या काळामध्ये झालेल्या सर्व सरकारची रचना, मंत्रिमंडळ, पालकमंत्री आणि आपल्या सरकारचे गठन आणि आता दिल्लीच्या निवडणुका आपण ज्या जिंकल्या आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी नितीनजी आपली सर्वांची क्षमा मागतो, व्यासपीठावर सर्वच नेत्यांची क्षमा मागतो. खरं तर मी या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी येणार होतो पण या ठिकाणी उशीर झाला. पण पुढच्या काळामध्ये अजून एक मोठा कार्यक्रम आपण उमरखेडमध्ये करू. जो वेळ उशीर माझ्यामुळे झाला आहे आणि तुम्हाला एवढा उन्हात बसावं लागलं, उन्हात या ठिकाणी माझी वाट पाहावी लागली. पुढच्या वेळी मी आता 2 तास पूर्वी येईल, तुम्ही 2 तास लेट आल तरी चालेल पण 2 तास पूर्वी येईल. आमदार आवाज रे. हॅलो, वायर तोडले. शेषारावजी खंदारे यांना विनंती आहे की वर घेऊन या. सूतगिरणीचे उपाध्यक्ष शेषारावजी खंदारे वर या आणि धावणकर साहेब दोघं वर या. या तुमचा प्रवेश घ्यायचा आणि मोठे माणसं खाली बसले तुम्ही कोणाची माहित नाही. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्यांच्या सोबत आलेले आमचे मित्र आदरणीय त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे माजी आमदार भाजपाचे ज्येष्ठ नेते उत्तमरावजी इंगळे साहेब, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किसनराव वानखेडे साहेब, माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदेवरावजी ससाने, ज्यांच्या आमच्यासोबत प्रवेश केला, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी प्रवेश केला, असे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशरावजी चव्हाण, या ठिकाणी पुसद आमच्या महागाव तालुक्याचे पण ज्यांनी पुसदमधून निवडणूक लढली असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्यांनी प्रवेश केला असे माधवराव वैद्य साहेब,
या ठिकाणी आरतीताई फुफाटे माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष, आमचे सन्माननीय मित्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे साहेब, ज्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी प्रवेश केला, असे आपल्या उमरखेडचे भूमिपुत्र नितीनजी भुतडा, उपस्थित विचारपीठ, सर्व उपस्थित बंधू भगिनीनो, खरं तर आता साहेबराव पाटलांनी सांगितलं की बहुतेक हा आमचा अखेरचा या ठिकाणी प्रवेश असेल या ठिकाणी, पण माझा मात्र या ठिकाणी जन्मच काँग्रेसमध्ये झाल्यासारखा झाला. आणि साहेब, मी काँग्रेसला इतका कट्टर मानणारापैकी माणूस, तुम्ही आणि आपण 9 ते 14 पर्यंत आपण मिळून होतो. ज्यावेळेस शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या संबंधानं पुरके साहेब उपाध्यक्ष होते, त्यावेळेस आपण आपल्या विदर्भासाठी, मराठवाड्यासाठी डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी त्या लढ्यामध्ये होते. आणि आपण त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. खूप शेतकऱ्यांच्या याच्यासाठी आपण मिळून मिसळून त्या ठिकाणी लढा दिला. पुरके साहेबाच्या कॅबिनमध्ये उपाध्यक्ष असताना भेट झाली आणि त्या पद्धतीनं आम्ही काँग्रेसच्या हिशोबानं, तुम्ही त्या हिशोबानं, भाजपच्या हिशोबानं होते. परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या लढ्यासाठी आपण न्याय हक्कासाठी बरोबर लढलो. परंतु त्या काँग्रेसमध्ये या ठिकाणी आता वेळ खूप झाला, मी अधिक बोलणार नाही साहेब. जसं आमची अवस्था या ठिकाणी ज्या पद्धतीनं माझ्याबद्दल या सगळ्या लोकांना, भाजपचा कुठलाही माणूस, भाजपचा कुठलाही कार्यकर्ता, नेत्याच्या बाबतीत जर विचारलं तर मी तसा सामान्य कुटुंबातील माणूस, अत्यंत गरीब माणूस, परंतु या ठिकाणी मला या ठिकाणी काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यामुळं मी त्या आमदार त्या ठिकाणी होऊ शकलो. माझी बायको जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकली. परंतु या कालखंडामध्ये मी मात्र जेव्हा माझ्याकडे पदं होती, ते पदं हे करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी मी वागण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी एका पक्षाचा जरी होतो तरी तुम्ही प्रत्येक भाजपच्या कुठल्याही माणसाला, इंगळे साहेबाला विचारा, ससाने साहेबाला विचारा, भुतळाजीला विचारा, साखळेजीला विचारा, कोणालाही विचारलं तर मी या ठिकाणी सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस ज्या काँग्रेसच्या लोकांनी जिनप्रेसच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही, आम्हाला त्याचा मान सुद्धा दिला नाही. प्रकाश पाटील देवसरकरांना तर सतरंजीवर जमणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून 10 वर्षापूर्वी की असं होईल म्हणून, तर एका काळामध्ये आमच्या भागातल्या लोकांनी गुलाम नबी आझाद साहेब आमचे काश्मीरचे निवडून दिले. ते निवडणूक आली की 1 महिना अगोदर भाषण करायचे की मी या ठिकाणी रेल्वे नाही आणतो म्हणून. लोकांनी गणपती उत्सवामध्ये वगैरे बरेचसे त्या ठिकाणी आर्टिकल केले आणि त्यांच्यावर टीका सुद्धा झाली. परंतु तेवढा मोठा माणूस असून सुद्धा त्या ठिकाणी कुठलंही काम केलं नाही. परंतु आम्हाला कधी कल्पना वाटत नव्हती की पाहता पाहता रेल्वेचं काम मराठवाड्यामध्ये पार त्या बरडसोळ्याच्या पलीकडे गेलं आणि आपल्या या ठिकाणी यवतमाळपर्यंत रेल्वे आली. त्याची त्या ठिकाणी देवळीला ट्रायल घेतलेली आहे. म्हणजे आमच्या या ठिकाणी कुपटीपासून उमरखेडपासून, उमरखेडच्या पूर्वेपासून इथं बिटरगावला उमरखेडचं रेल्वे स्टेशन व्हायला, ही सगळी किमया भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, आदरणीय मोदी साहेबांमुळे या ठिकाणी घडत होतं. आदरणीय बावनकुळे साहेब, आम्हाला काय की यवतमाळ जायला सकाळी जर 7-8 वाजता जर निघालो आम्ही तर 5 वाजायचे, 4 वाजायचे. शेलूर पोफाळी मार्गे डग डग डुगू 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 डुगू. परंतु नितीन गडकरी साहेबांनी हा रोड बनवला. नागपूर, तुळजापूर, रत्नागिरी, नांदेड, गोवा हा मार्ग बनवला. आज आम्ही त्या ठिकाणी 2.25 घंट्यात नागपूरला चाललो. मोजून मी एक दिवस पाहिलं, बघितलं मी 55 मिनिटांमध्ये, कारण माझ्या घरापासून डायरेक्ट तिकडे समृद्धी मार्गावर निघते त्या सिमेंट रोडवर. 55 मिनिटांमध्ये मी उमरखेडून त्या ठिकाणी यवतमाळला पोहोचलो. इतका चिकना चोपडा त्या ठिकाणी रोड झाला, कुठेही अडचण नाही. महागाव सुद्धा गावात जायची गरज नाही. त्या ठिकाणी साहेबराव पाटलाला चहा पाजा म्हणून सांगायची किंवा त्या ठिकाणी आमच्या जगदीशरावला डायरेक्ट रोड त्या ठिकाणी उमरखेड पासून तर यवतमाळपर्यंत कुठं थांबायची गरज नाही. हे काय दिसतंय, हे काय सांगायला सगळं हे चित्र, हे या ठिकाणी व्हिजन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमुळे. आणि खरोखर मी माझ्यासारखा माणूस प्रभावित झाला. कितीतरी कामं केले या ठिकाणी. उमरखेड शहराचा चेहरा मोहरा या ठिकाणी नितीन भाऊच्या नेतृत्वामध्ये बदलण्यात आलेला आहे. ससारे साहेबांनी यादी वाचून दाखवली. आता कितीतरी कोट्यावधी रुपयाचे काम केले.
भगवती देवीला आमच्या 1 कोटी दिले, तेच ते पुनरावृत्ती वाचत नाही, भाषण लांबवत नाही. अनेक मंदिरांना 1-1, 2-2, 3-3 कोटी, कोटा आंबोला तलावाला त्या ठिकाणी निधी. उमरखेडमध्ये पूर्ण सिमेंटचे रस्ते. साहेब, मी आमदार असताना फक्त तेव्हा आम्हाला स्थानिक विकास निधी 2 कोटी म्हणायचे. अरे एका कामावर, एका मंदिरावर 2 कोटी दिले भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आणि नेत्यांना. आणि आमच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये असताना त्या ठिकाणी स्थानिक विकास निधी 2 कोटी फक्त मिळायचा. अख्खा मतदारसंघाची दळवण कुठं 2 लाख रुपये, कुठं 5 लाख रुपये. आणि काय जास्तीत जास्त काम व्हायचं आमच्यामध्ये. एखाद्या गावामधल्या त्या ठिकाणी जे रस्त्यात मागासवर्गीय वस्ती असेल, एखाद्या मंदिराकडे रस्ता असेल, तेवढंच त्या ठिकाणी काम करू शकत होतो. परंतु नितीनजी भुतरा आणि आमचे नामदेवराव ससाने साहेबांनी जे मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये पैसा आला, मी कल्पनाही करू शकलो नाही एवढा मोठा पैसा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आला. आणि पूर्ण चेहरा मोहरा या ठिकाणी या तालुक्याचा, त्या मतदारसंघाचा बदललेला आहे. मी या ठिकाणी सगळ्या उमरखेड शहरातल्या मंडळीला सुद्धा सांगू शकतो, उद्या नगरपालिका आहे. अशाच प्रकारचा विकास जर त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिजे असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी पूर्ण सरकार पुन्हा नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे. जिल्हा परिषदमध्ये येणार आहे, यात वाद नाही काही. अशा पद्धतीने एकंदरीत एक चांगला चेहरा मोहरा या ठिकाणी भाजपच बदलू शकते. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय मंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय, आपण प्रदेशाध्यक्षा, आपण कार्यकर्त्याची जाणीव ठेवता. आम्ही कधी आलो तरी प्रसंगानुसार, कामानुसार त्या ठिकाणी येऊ, सार्वजनिक कामच सांगू. आमची आठवण, आमची ओळख ठेवा. आम्ही आहो, विजयराव खडसेसाहेब असतील, आमची सगळी टीम आहे, रमेशराव असतील, सगळी. आम्ही निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये पक्ष कसा वाढेल त्या ठिकाणी तेवढंच आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि आपण महसूल मंत्री असल्यामुळे 1-2-3च गोष्टी या ठिकाणी सांगाव्या वाटतात. मी आमदार असतानापासून त्या ठिकाणी सारखं बोलत गेलो की वर्ग 2च्या जमिनी पूर्ण आमच्या त्या ठिकाणी बंदी भागामध्ये असतील. गाडी, बोरी, थिरडी, सोंदावी, मोरचंडी, एकंबा, परोटी, चिखली, बोरगाव, डोंगरगाव, निंगनूर या सगळ्या भागातल्या लोकांच्या वर्ग 2च्या जमिनी आता लेकरं मोठे झाले, येगळचारे करायचं जमणं, कर्ज काढायचं जमणं. आता त्याच्या आज्याच्या काळापासून जमिनी आता त्याला वर्ग 1 करता येत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. त्या ठिकाणी आपण ते केलं पाहिजे. अभयारण्यामध्ये रस्ते सुद्धा त्या ठिकाणी खूप खराब झालेत. या अनेक असे प्रश्न आहेत, तर वेळोवेळी तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आपण निश्चित सांगूया. परंतु अशा पद्धतीनं आम्ही आपल्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आपला आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. नितीन भाऊ, निश्चित त्यांचं खूप मोठं प्रेम आहे या मतदारसंघावर आहे, माझ्यावर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी स्वतःहून निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला, आमच्या कुटुंबाने निर्णय घेतला. आपल्या पक्षाला या ठिकाणी मोठी ताकद मिळेल अशा पद्धतीने पुढची वाटचाल राहणार आहे. भाजप हा 1 नंबरचा पक्ष राहणार आहे. आता 15-20 वर्ष तरी काँग्रेस उठत नाही. ते कानावून गोडी गेली त्या नाना पटोलेच्या, काय 180 मतांनी की काहीतरी आलं म्हणते निवडून. ते बाळासाहेब तुमचे ते थोरात सारखे माणसं ढुंगणावर आपटले. तुमचे आता माणिकराव ते येतच नाहीत निवडून, काही सांगता येत नाही त्याचं काही खरं. परंतु भले त्या ठिकाणी त्या या लाटमध्ये हे सगळे लोक साफ झालेत. एक चांगला झंझावात या ठिकाणी भाजपचा राहणार आहे. 5-25 वर्ष तरी काही हे उठत नाहीत आता. आणि आपण सगळे मिळून या ठिकाणी परत एकदा ताकदीने या ठिकाणी पक्षाची बांधणी करूया. आम्हा सर्वांना आपण त्या ठिकाणी प्रवेश दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. मित्रांनो, ज्या ग्रामीण भागातून, शहरातून पक्षप्रवेशासाठी ज्यांच्या नेतृत्वामध्ये याद्या आलेल्या आहेत, 1 लाख मेंबर, प्राथमिक सदस्य भाजपाचे पूर्ण झाले आहे. आणि पुढच्या काळामध्ये 3 लाख ऍक्टिव्ह मेंबर आपण करतोय. प्रत्येक बूथवर 3 लोकांना आम्ही सक्रिय सदस्यता देतोय. हे 3 लाख पदाधिकारी उद्या मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना घेऊन घरोघरी जाणार आहे. आम्ही गरीब माणसाचा कल्याण करण्याकरता आलो आहे, मध्यमवर्गीयाचं कल्याण करण्याकरता आलो आहे. महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस सरकार जे वचन तुम्हाला दिले ते पूर्ण करणार आहे. काही काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून आज मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप
जे देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा 1,25,00,000 मेंबर असलेली भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये झाली आहे. आणि तुमच्या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे तर उमरखेड आणि यवतमाळमध्ये भाजप अजून मजबूत झाली आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्या इच्छा अपेक्षेने भाजपमध्ये आल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. जी ताकद आज या व्यासपीठावर तयार झाली आहे, जी ताकद माझ्या आजूबाजूला बसलेली आहे, ज्या ताकदीचे कार्यकर्ते तुम्ही बसलेले आहे, ज्या जिद्दीचे नेते तुम्ही बसलेले आहेत, पुढच्या वेळी यवतमाळ जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महायुतीचा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यवतमाळ मधल्या सर्व नगरपालिकावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने तुमची ताकद ही आज या ठिकाणी उद्याचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत्या या महायुतीच्या माध्यमातून आपण लढणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने यवतमाळमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा आपण फडकवल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व जनतेचे, उमरखेडच्या जनतेचे नतमस्तक होऊन आभार मानतो. तुमच्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी आणि जनतेने किसनराव वानखेडेला जे मत दिलाय, कमळाच्या चिन्हाला जे मत दिलाय, तुमचं मत आम्ही कर्ज म्हणून घेतलेलं आहे. तुमचं मत आम्ही मतदान म्हणून पडून जाणारे लोक नाही आहेत. किसनराव वानखेडे मताचं दान म्हणून पडून जाणार नाही. किसनराव वानखेडेंनी मताचं कर्ज घेतलं आहे आणि पुढचे 5 वर्ष किसनराव वानखेडे आपलं मत एक एक काम करून एका गावाचा विकास करून तुमच्या मताचं कर्ज पूर्ण परत करण्याचा मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. किसनराव वानखेडे सारखा सच्चा कार्यकर्ता आमदार झाला आहे आणि एवढं मोठं व्यासपीठ या ठिकाणी किसनराव वानखेडेच्या मागे उभा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगेल, आपण सर्व मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ द्या. आपण सर्व मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी मांडलेला विकसित महाराष्ट्राचा संकल्पना साथ द्या. उद्याचा उमरखेडचा विकसित उमरखेडचा संकल्प आपण पूर्ण करूया. विकसित यवतमाळचा संकल्प पूर्ण करूया आणि महाराष्ट्र केंद्र सरकारकडनं या उमरखेडचा पूर्ण विकास करण्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो आहे. आपण सर्व या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. उशीर झाल्याबद्दल आपली क्षमा मागतो आणि सर्वांचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. साहेब, एक विनंती आहे. भरपूर कार्यकर्ते आपले वाट पाहत होते आणि निवेदन आपल्याला स्वीकारावं अशी मी शहराध्यक्ष म्हणून आपणास विनंती करतो की जे लोक निवेदन घेऊन आलेले आहेत त्या सर्वांची निवेदन आपण स्वीकारावीत. आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उमरखेड शहरातील रुग्ण सेवक म्हणून जे महाराष्ट्राला परिचित आहे असा अभिषेक ठाकूर याचा पक्षप्रवेश झाला असे जाहीर करतो. उमरखेडचे माजी नगराध्यक्ष टाक यांचे चिरंजीव अश्विन टाक यांचा पक्षप्रवेश झाला असे जाहीर करतो. शासकीय ठेकेदार सतीश वानखेडे यांचा पक्षप्रवेश झाला असे जाहीर करतो. तसेच आमचे युवा नेतृत्व दिनेश आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अशा दिनेश आत्रामच्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला असे जाहीर करतो. महिला आघाडीच्या अध्यक्षा अस्मिता टाकणखारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील अनेक महिलांनी पक्षामध्ये प्रवेश केला. त्या सर्व महिलांचा पक्षप्रवेश झाला असं जाहीर करतो आणि साहेबांना विनंती करतो की कृपया ज्यांची निवेदनं आहेत ती निवेदनं या ठिकाणी आपण स्वीकारावीत. आपण या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं काम मी श्री गुजरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. माननीय आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ज्यांनी महाराष्ट्रभर झंझावत करून BJPमय करणारे असे इन्थुजियास्टिक आणि ऊर्जाधिष्ठित आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री असून ते स्वतः आपण महाराष्ट्राचे मोदीच आहात असं आम्ही समजतो. आपण इथं अमूल्य असं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि उमरखेड आणि महागाव मतदारसंघासाठी निधी कधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. यानंतर संजयजी कुटे साहेब आमदार आहेत. धन्यवाद साहेब. आपण